पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण खुर्द येथे बांधणी रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पाथरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता। दरम्यान तहसीलदार व नायब तहसीलदार पाथरी यांनी लेखी पत्र देत लवकरात लवकर रस्ता प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। तसेच तहसीलदार यांनी संबंधित प्रकरणी नोटीसी काढल्याची माहिती समोर आली आहे। प्रशासनाच्या या आश्वासनानंतर उपोषणकर्ता यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। या उपोषणात तुकाराम बन्सी भोसले यांच्यासह इतर शेतकरी सहभागी झाले होते। प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे सध्या तरी उपोषण स्थगित करण्यात आले असून दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट मॅक्स परभणी लाईव्ह मिर्झा वजाहत बेग पाथरी। खरकोट अत्यंत आनंद व्हायला आहे की आपली दखल घेतलेली आहे। तहसील कार्यालयानं आम्हाला लेखी आश्वासन दिलेले आहे। लेखी हे पा की 11 तारखेला तुमचा शेत रस्ता खुला करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलंय आणि उपोषण सोडलंय। खरकोट तहसीलचे बी मनापासून जेवढे तेवढे आभार व्यक्त करतो मी। आणि स्पष्टपणे भूमिका घेतली साहेबांना। साहेब म्हणले, तहसीलदार साहेब म्हणले जे आहे ते ठामपणे जागेवर जे आहे ते निर्णय घेण्यात येतील। ज्यांनी कोणी ब्लॉक केलाय समोरच्या व्यक्तीवर तात्काळ लगेच कारवाई करू असे आश्वासन देऊन आता आमचं उपोषण सोडलं। हे उपोषणचं लेटर आहे आणि जर 11 तारखेला समोर जर गेलं, समजा 11 तारखेला जर नाही झालं तर याचा समोरचा मार्ग आम्हाला कलेक्टर ऑफिसला परत उपोषणाला बसणं लागेल। तर साहेबांना पूर्ण सहकार्य आमच्या शेतकऱ्यासाठी केलेलं आहे। तर साहेबांचे बी मनपूर्वक धन्यवाद। इथून मोर असेच साहेबांना जर शेतकऱ्याला सहकार्य केलं तर तहसीलला काही प्रॉब्लेम, समजा सहसा शेतकरी तर तहसीलला यायचं नकोच म्हणतो, कारण की प्रॉब्लेम नसल्यावर कोण येणार तहसीलला। शेतकऱ्याचे प्रॉब्लेम झाल्यावर शेतकरी तहसीलला देव माणूस मानतील, पण प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला थोडाफार संताप येतो शेतकऱ्याला बी। कितवा दिवस होता आपला? आज साहेब तिसरा दिवस होता। तिसऱ्या दिवशी उपोषण सोडण्यात आलेलं आहे आणि 100% सहकार्य तहसीलनं केलेलं आहे। आपल्याला लेखी पत्र दिले। लेखी पत्रामध्ये असा उल्लेख आहे की 11 तारखेला तुम्हाला शेत रस्ता हा खुला करून देण्यात येईल। दुसरं लगेच तात्काळ त्यांनी नोटीस काढली की तात्काळ सगळ्याला नोटिसा काढलेल्या आहेत। नोटिसामध्ये असा उल्लेख आहे 11 तारखेला सर्वांनी हजर राहा, कोणाच्या माघारी होऊ नये, कारण की कोणा अन्याय होऊ नये, सगळे सहमत व्हा। आजूबाजूला 16 जण आहेत। 36 आणि 20च्या सर्वे नंबरला 16 शेतकरी आहेत। 16 शेतकऱ्यांना उपस्थित राहा आणि सगळ्यांना सहकार्य करा। सगळ्याला धन्यवाद आणि मीडियाचे बी मनापासून धन्यवाद।